जय गुरुदेव रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी जय गुरुदेव. जय रामकृष्ण गुरुदेव. हरिताई जय गुरुदेव. जय गुरुदेव रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशाधिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दशकाठ समाज पाचवा पान क्रमांक 303. स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद. केवळ मूर्खतेने ह्याहोन घडले सांगणे पंचमहाभूताची लक्षणे विशद करुणी समर्थ सांगत आहेत की मूर्ख असतात ते पंचमहाभूताची लक्षणे जाणत नाहीत. म्हणून स्पष्ट करून सांगणे भाग पडले. जे मूर्ख असतात ते काही लक्षणं जाणून घेण्याच्या मागे काही लागत नाहीत. म्हणून आम्हाला स्पष्ट करून इथं सांगावं लागत आहे. पंचमहाभूताचा कर्दम झाला आता नवच वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करुणी दाऊ पंचमहाभूताचे मिश्रण झालेले आहे. जे स्थूल देह आहे तो पंचीकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वाचा आपण बघितलेला आहे. जो सूक्ष्म देह आहे ते अपंचीकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वाचा बघितलेला आहे. आता इथे समर्थ सांगत आहेत पंचमहाभूताचे मिश्रण झालेले आहे. आता त्यांना वेगळे करता येत नाही. एकदा मिक्स झाले की वेगळं करता येत नाही. परंतु काही एक वेगळे करून दाखव. तरी पण आम्ही काय करतो म्हणले तर वेगळे तर करता येतच नाही परंतु काही एक वेगळेपणा करूनही आम्ही काय करणार आहोत तुम्हाला इथं सांगणार आहोत. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्ण लहान थोरे खडे गुंडे बहु प्रकारे जाणे जे पृथ्वी पर्वत आहे जिथं पाषाण आहे जिथं शिळा आहे शिखर आहे नाना रंगांचे लहान मोठे खडे गुंडे इत्यादी ही पृथ्वी जाणावी. कशाला म्हणायचं पृथ्वी? जे पर्वत आहे जे पाषाण आहेत हे का ना मोठमोठाले पर्वत जे पाषाण म्हणजे दगड ज्या काही दगडाच्या शिला शिखर आहेत नाना रंगांचे लहान मोठे खडे आहेत गुंडे इत्यादी जी आहे तिला पृथ्वी असं म्हणायचं. स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत पंचमहाभूताचं. मग पृथ्वी कशी असते कुणाला म्हणायचं पृथ्वी ते सांगितलं. नाना रंगांची मृत्तिका नाना स्थळोस्थळी जे का वाळूके वाळू अनेका मिळून पृथ्वी. अजून कुणाला म्हणायचं पृथ्वी? नाना रंगांची माती असते कारण का लाल तांबडी आपण बघत असतो माती आहे की नाही म्हणून नाना रंगांची माती नाना ठिकाणी वाळवंटे कुठं वाळवंट आहे कुठं सुपीक जमीन आहे म्हणजे कुठं नाना रंगाची माती आहे अनेक प्रकारची वाळू सर्व मिळून पृथ्वी असं म्हणायचं. ह्यालाच म्हणायचं म्हणले पृथ्वी. जी माती असते जिथं वाळू असते नाना प्रकारची हीच तर पृथ्वी आहे. पृथ्वीचं स्वरूप सांगायला लागलेत. पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवाळे शिखरे मिळवणी पृथ्वी. अजून पृथ्वी कुणाला म्हणायचं? नाना नगर आहेत मनोहर पट्टणे आहेत कारण अगोदरच सांगितले पंचमहाभूत जे आहेत हे जे आहे त्याचं स्वरूप काय स्पष्ट करून सांगायचं आहे. कारण मूर्ख असतात ते पंचमहाभूताची लक्षणे जाणतच नाहीत म्हणले.
म्हणून आम्हाला, कारण नेमकं पंचमहाभूत म्हणजे काय त्यांना ते काय होत नाही, कळत नाही, म्हणून स्पष्ट करून इथं काय करावं लागायला लागलेलं आहे. समर्थ म्हणतात सांगावं लागत आहेत, म्हणून ते स्पष्ट स्वरूप सांगत आहेत बरं का पंचमहाभूताचं, की पंचमहाभूत म्हणजे काय, कुणाला म्हणायचं पंचमहाभूत. तर नाना नगर असतात, मनोहर पट्टणी असतात, नाना मंदिर, रत्न खचित मंदिर म्हणजे दामोदरी नाना देवालय, त्यांची शिखर सर्व मिळून पृथ्वीचे, त्याला काय म्हणायचं, पृथ्वीच असं म्हणायचं. सप्त दीपावली पृथ्वी, काय हे नोनी सांगावी, नवखंडे मिळवणी जाणावी वसुंधरा. अजून सप्तदीपे असलेली नवखंडे मिळून सर्व वसुंधरा म्हणजे ही पृथ्वी, कारण पृथ्वीला दुसरं नाव वसुंधरा दिलेलं आहे बरं का. वसुंधरा म्हणजेच पृथ्वी सांगितलेली आहे, जी जेणेकरून सप्तदीपामध्ये व्याप्त आहे, नवखंडामध्ये व्याप्त आहे. हीच कोण आहे, तर हीच पृथ्वी आहे. हिलाच वसुंधरा असं सुद्धा नाव आलेलं आहे. नाना देव नाना नृपती नाना पाशा नाना रीती, 184 उत्पत्ती मिळवणी पृथ्वी. अजून कुणाला म्हणायचं पृथ्वी, नाना देव आहेत, नाना राजे आहेत, नाना भाषा, नाना रीती, 84 लक्ष योनी सर्व मिळून पृथ्वीच. नाना उद्वसे जेवण नाना तरुवरांची बने, गिरीकंदरे नाना स्थाने मिळवणी. अजून पृथ्वी उद्ध्वस्त झालेले अनेक वन, व्यवस्थितपणे लावलेले अनेक बागा, गिरीकंदरे इत्यादी नाना स्थाने, सर्वांना पृथ्वी असंच नाव दिलेलं आहे. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी सकळ मिळवणी पृथ्वी, जाणीजे श्रोती. अजून कुणाला पृथ्वी म्हणायची, देवांनी केलेली सर्व बहुविध रचना, मानवाने जी विविध निर्मिती केली आहे, ती सर्वच काय आहे, पृथ्वीच आहे. त्याला पृथ्वीच असं म्हटलेलं आहे. नाना धातू सुवर्णाधिक नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ट वृक्षाधिक मिळवणी पृथ्वी. अजून कुणाला पृथ्वी म्हणायचं, सुवर्णादी अनेक धातू, अनेक प्रकारची रत्ने, अनेक काष्ट वृक्षादी सर्व मिळून पृथ्वीचे म्हणले. ह्याला पण काय म्हणायचं, पृथ्वीच, कारण पृथ्वीच्याच पोटातून हे सगळं जन्मलेलं असतं का नाही. सुवर्ण कुठून आलं, पृथ्वीच्या पोटातून. अनेक प्रकारचे धातू पृथ्वीच्या पोटातून, अनेक प्रकारचे रत्न पृथ्वीच्या पोटातून, अनेक प्रकारचे काष्ट वृक्षाधिक सगळे पृथ्वीच्या, मग ह्याला काय म्हणायचं, पृथ्वीच म्हणायचं. आता असो हे बहुवस जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. आता बघा, आता हे किती सांगू म्हणले, ज्या ज्या वस्तूमध्ये जडांश आहे ना, सगळ्यात सोपं सांगितलं. आता कुणाला पृथ्वी म्हणायचं, ज्या ज्या वस्तूमध्ये जड अंश आणि कठीण अंश आहे, ती सर्व पृथ्वी असा विश्वास धरला पाहिजे. ज्याच्यामध्ये जड अंश आहे, ज्याच्यामध्ये कठीण अंश आहे, ते सर्व पृथ्वीचा भाग आहे. हे तुम्ही काय करायचं, लक्षामध्ये ठेवायचं. बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप सावध होऊनी प्रथम. पृथ्वीचे स्वरूपाबद्दल सांगितले, आता आपाचे स्वरूपाबद्दल सांगतो. आता पृथ्वीच्या स्वरूपाबद्दल सांगितलं, आतापर्यंत कशी पृथ्वी आहे, कुणाला पृथ्वी म्हणायचं, नेमकी पृथ्वी कशी असते, त्याचं स्वरूप स्पष्ट करून काय केलं, समर्थांना सांगितलं. आता आप म्हणजे पाणी, त्याचं पण स्वरूप सांगतो म्हणले. ते पण श्रोत्यांनी सावध होऊन जाणून घ्यावं, की आप कशाला म्हणायचं, म्हणजे पाणी कशाला म्हणायचं. स्पष्टता देत आहेत प्रत्येक वस्तूची, प्रत्येक भूताचं स्वरूप स्पष्ट करून इथं समर्थ आपल्याला सांगत आहेत. कारण सगळ्यांना कळतंय, जड मूड बुद्धीच्या लोकांना पंचमहाभूत सुद्धा कळत नाहीत, म्हणून स्पष्ट करून इथं काय करत आहेत, सांगायला लागलेले आहेत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. बोला. अस्थि मांस नाडी आणि त्वचा आणि रोम हे पृथ्वीचेच आहेत ना, जड जड. मग हाय तर म्हणाले मी. हो ना, मग ते सगळ्यांनाच माहिती की. बाणी कूप सरोवर
नाना सरिताचे जे नीर मेघ आणि सप्तसागर मिळवणी आप. अगोदरच समर्थांनी सांगितलेलं आहे की पंचमहाभूताचं जे स्वरूप आहे ते मी तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे. पंचमहाभूत जे आहेत, जे मूर्ख असतात ते पंचमहाभूताचं लक्षण जाणत नाहीत. नेमकं पंचमहाभूत जे सांगितले त्यांच्या लक्षामध्ये येत नाही. ज्यांच्या पंचमहाभूताचं स्वरूप लक्षामध्ये येत नाही त्यांच्याकरता समर्थ हे स्वरूप जे आहे पंचमहाभूताचं ते स्पष्ट करून सांगायलेत की बाबा ह्याला असं असं म्हणायचं आहे, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. आतापर्यंत पृथ्वीचं स्वरूप सांगितलं, आता पाण्याचं स्वरूप सांगायलेत की बाबा जे आप आहे, जे पाणी आहे ते भूत कसं असतं तर सांगायलेत. आता वापी कूप सरोवर नाना सरिताचे जे नीर मेघ आणि सप्तसागर मिळवणी आप. विहिरी आड सरोवरे अनेक नद्याचे पाणी मेघ आणि सप्तसागर हे सर्व मिळून आप आहे. जिथं विहिरी आहेत, जिथं आड आहेत, जिथं पूर्ण सरोवर आहे, अनेक नद्याचं पाणी आहे, मेघ आहेत, अनेक समुद्र आहेत, सात समुद्र आहेत, हे सर्व मिळून आप. त्याला सर्वांना काय म्हणायचं? आप असं म्हणायचं आहे. एक श्लोक आलाय, शारसीर सुरासरदीर दपी इक्षुर जलम तथा. अर्थ सांगितलंय, खारट पाणी असतं, दूध मध तूप दही उसाचा रस गोड पाणी असे 7 समुद्र आहेत. खारट आहे, दूध आहे, मध आहे, तूप आहे, दही आहे, उसाचा रस आहे, गोड आहे. असं जे जलरूप आहे हे 7 समुद्र आहेत. म्हणजेच खारट असते एक, दुधाचा सागर, मधाचा सागर, तुपाचा सागर, दह्याचा, उसाचा आणि गोड. म्हणजे हे काय सांगितलेत? 7 प्रकारचे समुद्र. असं एक श्लोकामध्ये दिलेलं आहे. सार समुद्र दिसत आहे, सकळ जन दृष्टीस पहाये, जेथे लवण होत आहे तोची सार सिंधू. आता सांगत आहेत, खारा समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसत असतो बरं का. ज्यातून मीठ निर्माण होते तो सार सिंधू होय. प्रत्येकाला माहित आहे की समुद्राचं पाणी कसं आहे, आपल्याला पण माहिती आहे, खारटच आहे, आहे का नाही. आणि ज्याच्यापासून त्या समुद्राच्या पाण्यापासून मिठाची उत्पत्ती होती हे पण आपल्याला माहिती आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण इथून पुढचं ते समर्थ सांगतात. कारण कळे ते न कळे, वळे ते न वळे, गुरुविन. त्यांना माहित असतं गुरु महाराजांना की बाबा ह्या जे आहेत, कसं आईला जसं लेकरांचं प्रत्येक खून खानाखून माहिती असते की हे कितपत हुशार आहे किंवा हे कितपत झेप घेऊ शकते, हे कुणाला माहित असते? तिच्या आईलाच माहित असते बरं का. कारण त्या आईला त्याच्या लेकराची सगळी गुण माहित असतात. तसं सद्गुरूंना सुद्धा ह्या शिष्याचं सगळंच माहित असतं. कारण का बरं? कारण शरण आलेला असतो, सर्वस्व त्यांना अर्पण केलेलं असतं. आणि म्हणून गुरु महाराज सुद्धा शिष्याला काय करत असतात? बरोबर उपदेश करत असतात. कारण कितपत खोल आहे आणि ह्याला कुठपत वर काढायचं हे कुणाच्या हातामध्ये असतं? गुरूंच्या. कारण कृपा कटाक्ष निहाळिले कोण? गुरु महाराज. कारण कृपा सांगितलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण 4 प्रकारच्या कृपा पाहतो, आहे का नाही. कोणत्या कोणत्या 4 प्रकारच्या कृपा सांगितल्या? ईश्वर कृपा सर्वांना माहिती आहे का नाही. ईश्वर कृपा आहे, शास्त्र कृपा आहे, गुरूंची कृपा आहे, अंतकरणाची कृपा आहे. पण ह्या झाल्या कृपा. अजून कृपा सांगितल्यात. अजून कोणत्या कृपा सांगितल्यात? गुरुच्या कृपा. कोणत्या सांगितल्यात गुरूंच्या कृपा? अहो म्हणले, गुरुची कृपा अशी सांगितली, आगळी वेगळी सांगितलेली आहे. कशी सांगितलेली आहे? दृष्टीपाताने कृपा होत असते. दृष्टीने सुद्धा कृपा, अजून दृष्टीने पण कृपा, शब्दाने पण कृपा. बघा महिमा कसा येते गुरुच्या कृपेचा. शब्दाने ही कृपा होते, दृष्टीने ही कृपा होते. अजून म्हणले स्पर्शाने ही कृपा होते, आलिंगनाने ही कृपा होते. ही कृपा सद्गुरूंची.
आहेत. अनेक उदाहरण सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येतात की साधू संतांना काय केलेली असते, कृपा केलेली असते. स्पर्शानं कृपा आहे, मस्तकावर हात ठेवल्याने कृपा आहे. मस्तकावर नुसता हात ठेवला, गावोबा नावाचा शिष्य, कुणाचा, नाथबाबांचा, माहिती का नाही सगळ्यांना, सगळ्यांना माहिती. काहीच येत नव्हतं, फक्त पोळ्या खाण्यासाठी नाथबाबाच्या घरी राहत होते. का बरं? की पोळ्या खायच्या होत्या, गरीब परिस्थिती होती. आईला सारखं पोळी दे, मग आई म्हणाई, आईनं काय केलं एक दिवस, जा बाबा नाथबाबाची तर रोज पोळ्या, तू तिथे जाऊन राह आणि खाय रोज पोळ्या. म्हणून त्या गावोबाला नाथबाबाची आणून सोडलं होतं. मग गावोबा आणला, मस्त पोळ्या खायचा आणि मस्त झोपून राहायचा. फक्त काम काय करायचा, तेवढे ते देवपूजेला फुलं पाणी लागन तेवढं आणून द्यायचं नाथबाबाला, एवढंच काम त्याच्याकडं. आणि दिवसभर मग काय करायचं, झोपायचं, खायचं, झोपायचं. हरिपंडित होता. शेवटी नाथबाबांना जेव्हा रामायण लिहित होते, हात थरथर कापू लागले. आता हरिपंडित हा मस्त काशीमध्ये जाऊन काय झाला होता, विद्या शिकलेला होता, पंडित झालेला होता. तेव्हा तो काय म्हणायचं सारखं वडिलांना, की आता हे उरलेलं रामायण कोण लिहिणार, तुमच्या हातात थरथर कापायलेत, आता उरलेलं रामायण कोण लिहिणार. तेव्हा त्याला वाटायचं की आता बाबांना म्हणावं की तूच लिहिणार, तुझ्याशिवाय कोण आहे बाबा. पण नाथबाबांना तसं म्हणलेच नाहीत, कारण का अधिकार माहित असतो ना, असलं आपलं असलं म्हणजे काय झालं. हे का नाही, संतांकडे आपलं तुपलं नसते बघा, संतांची समदृष्टी असते, म्हणून तर त्यांना संत म्हणतात. हे का नाही, म्हणजे माझं तुझं आहे त्याला संत म्हणत नसतात, ज्याची समदृष्टी त्याला संत म्हणतात. त्यांना म्हणले नाहीत हे माझा कोण आहे, मुलगा आहे आणि ह्यालाच माझा अजिबात नाही. मग म्हणजे हे काय माझा हरिपंडित आहे ना, म्हणे आपलं हे काय माझा गावोबा आहे ना, कोण म्हणायला लागलेत नाथबाबा, कुणाला, हरिपंडिताला. ते लिहिन ना म्हणे, आता उरले रामायण कोण लिहिणार म्हणले तो. तेव्हा हरिपंडित खूप हसू लागला. हे गावोबा का म्हणे, ही कधी शाळेत गेला नाही, त्यानं कधी वेद ऐकला नाही, शास्त्र ग्रहण केलं नाही, हे काय लिहिणारे, बघ म्हणे लिहिते का नाही. बोलवा रे म्हणे हरिपंडिताला. बोलवल्याबरोबर काय केली म्हणले, कृपा केली. कृपा केली, मस्तकावर हात फिरवल्या बरोबर तर गावोबा जो आहे त्यानं पुढचे रामायणाचे 4 अध्याय लिहिले. आणि असं सांगतात की त्यांच्यामध्ये, नाथबाबाच्या रामायणामध्ये आणि गावोबाच्या रामायणामध्ये काहीच अक्षराचा सुद्धा काय नाही म्हणे, ओळखायलाच येत नाही, इतकं म्हणजे गावोबानं काय केलं, पुढचं रामायण लिहिलं. म्हणजे ही काय होती, गुरूंची कृपा. 2 कांड लिहिलेत आहे, युद्धकांड आणि उत्तरकांड, हे 2 कांड लिहिले त्यानं. म्हणजे हे 2 कांड लिहिले म्हणे. आणि मग बघा, कृपा आपण सांगायलो कशासाठी, कृपेसाठी. ही काय आहे, गुरूंची कृपा आहे. कारण महाराज सांगत आहेत की नुसत्या कृपेनं, दृष्टीनं, आता दृष्टीनं पण कृपा होते, स्पर्शानं तर झाली, पण दृष्टीने सुद्धा कृपा होत असते. सद्गुरूंची दृष्टी पडता क्षणी, है का नाही, तो सुद्धा उद्धरून जात असतो म्हणे. दृष्टीपाताना सुद्धा कृपा सांगितली. कशी सांगितली दृष्टीपाताना कृपा, तर उदाहरण देतात बघा संत महात्मे, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, तुकोबाराय असू द्या, नाथबाबा असू द्या, प्रत्येक जण आपल्याला उदाहरण देऊ सांगत आहेत बरं का. दृष्टीने जसं म्हणले कासवी नसते, है की नाही, कासवी काही कासविनीमध्ये सुद्धा प्रकार आहेत बघा, है की नाही. काही कासविनी नाही का समुद्रामध्येच अंडे देतात म्हणले, आणि नंतर त्या पिल्लाची त्या कासवींची डबल भेट बी नाही. बघा तुम्ही, मी तर म्हणाले दृष्टीनेच, पण बघा नुसतं स्मरणामध्ये सुद्धा आणलं तरी होते. कसं, पण तेवढी कृपा लागत असते. तर जेव्हा म्हणले ती समुद्रामध्ये अंडे दिले, अंडे फुटतात बी आणि ते पिल्ले बाहेर येतात बी, तेव्हा त्या काश्मींच्या तेव्हा तिला तिचं जाणवते, ती पिल्ले बाहेर आले. तर नुसतं स्मरणानं सुद्धा ती काय करते म्हणले, त्याचं पोट भरते त्या कासवाच्या पिल्लाचं. काय शक्ती असं. आणि दृष्टी पाहताना सगळ्यांना माहितीच आहे, दुरून दृष्टी असा पण एक प्रकार सांगितलाय. काश्मीन काय करते, आपल्या पिल्लावर दुरूनच दृष्टी ठेवत असते, त्याला म्हणले त्यांचं काय होतंय, उदरनिर्वाह. तसंच सद्गुरूंचं असतं, नुसत्या दृष्टीपाताना सुद्धा काय होत असते, कृपा होत असते. आणि म्हणून कृपा असावी आपल्याकडं.
आई वडिलांची कृपा पण आहे बरं का, असं म्हणायचं नाही आई वडिलांची कृपा नाही आहे, पण आई वडिलांची कृपा कसे मर्यादित आहे, पण सद्गुरूंची कृपा कशी अपार आहे. असो, चला तर इथं सांगायला लागलेले आहेत गुरु, म्हणून इथं समर्थ सुद्धा कृपा करायला लागलेत, कारण स्वरूपी स्पष्ट करून सांगायलेत पंचमहाभूताचं. आपण सीमित आहोत फक्त ह्याला पंचमहाभूत म्हणायचं, पण नेमकं पंचमहाभूत अजून कोणाला त्याचं स्वरूप कसं आहे ते सांगायलेत. आतापर्यंत सोन्याला म्हणलात का पृथ्वी, म्हणलात माती, सोनं माती जर म्हणलं असं त्याला उघड्यावर ठुलं असतं, ठुलात का आतापर्यंत उघड्यावर नाही, त्याला कपाटात, त्याला तिजोरीमध्ये, कारण माती ही सोन्याला म्हणूच शकत नाहीत. का म्हणलं रत्नाला माती म्हणलं का? समर्थाने स्पष्ट स्वरूप सांगितलंय, अरे ही माती आहे, ही पृथ्वी आहे बरं का, लक्षात राहू द्या. आपण तर अस्ति मात नाडीत त्वचा रोम ह्यालाच म्हणायला लागलो, इथं समर्थ उघडं करून सांगायलेत कोणाकोणाला माती म्हणायचं ते, कोणाकोणाला पृथ्वी म्हणायचं ते. ही पृथ्वी आहे, ही माती तुल्य आहे, मातीच्या पोटातून जन्मलेले आहेत धातू हे, त्याला मातीच म्हणा, उग त्याचा आरोप घेऊ नका, असं समर्थ सांगत आहेत. झालं, पृथ्वीचं स्वरूप स्पष्ट करून सांगितलं. आता पाण्याचं स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत की नेमकं पाणी कशाला म्हणायचं. तर खारा समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतो, ज्यातून मीठ निर्माण होते ते सार सिंधू होय, हे आपल्याला सगळ्यांना माहिती. आता पुढे म्हणतात, एक दुधाचा सागर त्या नाव क्षीरसागर, देवे दिदला निरंतर उपमन्यासी. आता बघा, एक दुधाचा सागर आहे त्याचं नाव क्षीरसागर, एक सार सिंधू सांगितला मिठाचा सागर, एका ज्याच्यापासून मीठ उत्पन्न होते खारट समुद्र, दुसरा सांगितला क्षीरसागर, तो देवाने उपमन्यूला निरंतर देऊन टाकलेला आहे, म्हणजे दुधाचा सागर. हे बी पाण्यातच आहे, दुधाचा सागर. कुणाला दिला? उपमन्यूला, पुन्हा भगवंतानं दुधाचा सागरच देऊन टाकला होता. ह्याला काय म्हणायचं? क्षीरसागर. पुढे म्हणतात, एक समुद्र मद्यांचा, एक जाणावा द्रुतांचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. आतापर्यंत माहित होतं का त्याला असा बी समुद्र असते म्हणून? म्हणून तो खूप संतांचे उपकार आहेत, आहे का नाही? कारण का, जे माहित नाही ते माहिती करून देणारे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरु. आतापर्यंत कळलं का, वळलं का नाही? आता सांगितलं इथं समर्थानं. अहो, क्षीरसागराला सुद्धा पाणी म्हणायचं, ते बी पाण्यातच स्वरूप आहे. अजून सांगत आहेत, एक मद्यांचा समुद्र आहे, मदाचा समुद्र आहे. कशाचा? मदाचा. काय आहे? समुद्र. माहित होतं का? एक तुपाचा पण समुद्र आहे म्हणले, केवळ दह्याचा बी एक समुद्र आहे म्हणले. आपल्याला फक्त दुधाचा सागर होता हे माहिती, उपमन्यूची सगळ्यांना कथा माहितीये, पण हे माहिती नव्हतं काय मदाचाही समुद्र असतो, तुपाचाही समुद्र असतो, दह्याचाही समुद्र असतो. ते समर्थ सांगायला गेले तिथं आपल्याला की ह्याचा पण काय आहे? समुद्र आहेत. मध, तूप, दही, उसाचा रस, गोड आणि पाणी, असे 7 समुद्राचे सांगितलेले काय आहेत? प्रकार आहेत. एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध जळाचा, एक आता समुद्राचा, वेडा पृथ्वीसी. झालं, मधाचा समुद्र सांगितला, तुपाचा समुद्र सांगितला, दह्याचा समुद्र सांगितला. आता म्हणले एक उसाच्या रसाचा समुद्र, एक केवळ शुद्ध पाण्याचा पण समुद्र, अशा 7 समुद्राचा पृथ्वीला वेड आहे म्हणले. किती समुद्र? आपल्याला फक्त 7 समुद्र माहित होते, पण 7 समुद्र कशाचे हे माहित होतं का? ते इथं आपल्याला समर्थानं काय केलं? सांगितलं की बाबा 7 समुद्र आहेत. पाण्याचा समुद्र, शुद्ध पाण्याचा एक समुद्र, दुधाचा समुद्र, मधाचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र, गोड पाण्याचा समुद्र. असे किती समुद्र झाले? 7 समुद्र झालेले आहेत. एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळीचे सकळ मिळवणी अवघे केवळ आप जाणावे. याप्रमाणे सर्व भूमंडळातील जळ एवढंच नव्हे तर इतर अनेक ठिकाणचे जे सर्व जल, ते सर्व मिळून आप म्हणजे पाणी आहे. सगळं जे जळ आहे त्यालाच आप हे नाव दिलेलं आहे. पृथ्वी गर्भी किती एक
पृथ्वी तळी अवर्णोदक तिही लोकींचे उदक मिळवणी आप पृथ्वीच्या गर्भातील जल तसेच पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील सर्व जलांश एवढंच नव्हे तर त्रैलोक्यातील सर्व उदक मिळून आप जाणावं. सगळं जे जे तुम्हाला डोळ्यानं पाणी दिसन त्याला ते काय म्हणायचं तर दुसरं भूत. आप पृथ्वी झाला आता आपाचा प्रकार. सगळं हे आपचे, सगळं हे पाणीचे. जिथं जिथं पातळ भाग दिसन है का नाही ते काय आहे पाण्याचं स्वरूप आहे. नाना वल्ली भोवस नाना तरुवराचे रस मद पारा अमृत विष मिळवणी आप. अजून कुणाला म्हणायचं नाना प्रकारच्या वेली, नाना तरुवरांचे रस, मध, पारा, अमृत, विष सर्व मिळून आपच आहे. ह्या सगळ्यांना काय सांगितलं आपच आहे. हे पाण्याचं स्वरूप आहे. मध ही पाण्याचं, अमृत ही, विष ही पाण्याचं स्वरूप आहे. नाना रस स्नेहाधिक याही वेगळे अनेक जळा वेगळे आवश्यक आप बोली जे. महाराज सांगत आहेत नाना रस तेलादी याखेरीज अनेक वेगळे रस, जल त्याशिवायही जे मृदू शीतल ओले आहे ते सर्व आप समजावे. अजून कुणाला नाना रस जे आहेत अनेक प्रकारचे रस त्याला हे आप म्हणायचं. तेलाधिकांनाही खारे यारे जी अनेक वेगळे रस असतात. जलाशिवायही हे जे मृदू शीतल ओले आहे ना ते सर्व आप समजायचं. सारद्र आणि शीतळ जळासारिखे पातळ शुक्लित श्रोणीत मूत्र लाळ आप बोली जे. अजून कुणाला आप म्हणायचं ओले आणि शीतल. तसंच जे ओलसर आहे जे शीतल आहे त्याला आप म्हणायचं. जळासारखे जे पातळ असे जे आहेत त्यांना आपच म्हणायचं. रेत असू द्या, रक्त असू द्या, मूत्र असू द्या, लाळ असू द्या इत्यादी तेही आपच समजायचं. सगळं काय आहे हे आपाचेच प्रकार आहे. आप संकेते जाणावे पातळ ओले ओळखावे मृद शीतल स्वभावे आप बोली जे. अजून कुणाला आप म्हणायचं पातळ जे आहे ते आप, मृदू आणि गुळगुळीत जी जलाची खूण आहे म्हणून घाम, कप, पडसे, अश्रू आदी सर्व काय आहे आपामध्येच गणले जाते बरं का. ह्याला सगळ्यांना काय म्हणायचं आपच म्हणायचं. ज्याला आपाचा संकेत पातळ मृदू गुळगुळीत स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. तेज ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह तज सतेजपणे तेच बोली जे. आतापर्यंत आप कसा आहे ते सांगितलं. पातळ आहे, मृद आहे, गुळगुळीत आहे, जलाची खून ही पूर्णतः सांगितली. जिथं घाम आहे, कप आहे, पडसे आहे, अश्रू हे सगळं काय आहे आपाचं स्वरूप आहे. आता म्हणले आता तेजाविषयी सावधपणे ऐका. आतापर्यंत पृथ्वी झाली, आतापर्यंत आप झालं, आता तेजाचं स्वरूप है का नाही. आता काय आहे तेज कशाला म्हणायचं आता बघितलं. आप कशाला म्हणायचं है का नाही. सगळं हे आप आहे असं लक्षात ठेवायचं. आतापर्यंत वरी जो प्रकार सांगितलेला आहे तो. आता तेजाचा प्रकार कोणता आहे ते पण इथं समर्थ आपल्याला स्पष्ट करून सांगायलेत. आता तेजाविषयी सावधपणे ऐका म्हणले. कशाला तेज म्हणायचं चंद्र सूर्य तारांगणे तसेच तेजोमय दिव्य देह हे सगळं काय आहे तेज आहे. चंद्र त्याला तेज म्हणायचं, सूर्य त्याला तेज म्हणायचं, तारांगणे जे आहेत त्याला बी तेज म्हणायचं, दिव्य देह त्यालाही तेजच म्हणायचं. कारण जे स्वर्गातले देव आहेत ना त्यांचे दिव्य देह असतात. कारण त्यांच्या देहाचा प्रकाश पडत असतो म्हणून तो दिव्य देह म्हटले. आपल्या देहाचा कुठं प्रकाश पडतय, त्यांच्या देहाचा प्रकाश पडतय म्हणून त्यांना दिव्य देह असं म्हटलेलं आहे. तेज ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह सतेजपणे तेच बोली जे. वणी मेघी विद्युलता वणी सृष्टी संवारिता वणी सागरा जाळिता वडवानळू. अजून कोणाला तेज म्हणायचं. अजून तेजाचं काय प्रकार आहे स्वरूप काय आहे तर म्हणले शंकराच्या नेत्रातील अग्नी
त्याला तेजस म्हणायचं. सर्वांना भक्षण करणारा जो काळ आहे, त्याची भूक असणारा अग्नी आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील अग्नी हे सर्व तेज तत्वच आहे बरं का. हे सगळं तेजच आहे, त्याला तेजाचंच तत्व म्हणायचं असतं असं समर्थ सांगायचे. जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. जे जे प्रकाश रूप असेल ते ते तेजाचेच स्वरूप होय. जे प्रकाश रूप आहे ते तेजाचं स्वरूप. तसंच शोषकता उष्णता याचे आरोपही तेज तत्वामुळेच होतं. शोषण तेजामुळेच होतं, उष्ण दाह तेजामुळेच निर्माण होत असते बरं का. हे तेजाचं स्वरूप सांगितलेलं आहे. वायू जाणावा चंचल चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायूमुळे. अजून सांगितलं. आता वायू संबंधी ऐका. आता तेजा संबंधी सांगितलं. जे शोषकता आहे उष्णता आहे तेजाचं स्वरूप कसं आहे, प्रकाश रूपात आहे तेजाचं स्वरूप सांगितलं. आता वायू संबंधी ऐका म्हणले. वायू हा चंचल समजावा. चैतन्य वायूमुळे जाणवते. सर्व शरीराच्या हालचाली बोलणे चालणे इत्यादी वायूमुळेच होतात बरं का. वायू आहे म्हणून तर काय होते, चंचल शरीर. जर वायू शरीरात नसेल तर म्हणले मग त्याची हालचालच होणार नाही. वायूमुळे हालचाल होती आपल्याला माहिती आहे. काय वायूचे प्राणाचे प्रकार 5 प्राण आहेत. ते कुठे राहतात, त्यांचं कार्य काय आहे सगळ्यांना माहिती आहे. कुणामुळे काय होतंय आपण जाणून घेतले म्हणून तिथे सांगितले. वायू चंचल आहे. वायूमुळेच काय होतंय म्हणले, चैतन्य वायूमुळेच आहे. सर्व शरीराची हालचाली बोलणं चालणं वायूमुळेच व्हायला लागलेलं आहे. एखाद्या अर्धांग वायू झाल्यावरती शरीर जड होते का नाही, हालचाल करते का, अजिबात करत नाही. म्हणून त्याला चैतन्य सांगितलं बरं का. हाले डोले ते तुका पवन, काही न चले पवने विन, सृष्टी चाळा या कारण, मूळ तो वायू. हलणे डोलणे वगैरे क्रिया वायूमुळे होती का नाही. वायूशिवाय चलनवलन काही होऊ शकतच नाही. सृष्टीतील सर्व घडामोडी क्रिया यांना मूळ वायूच कारणभूत आहे. जेव्हा भक्त प्रल्हाद होता आणि श्वासावर भगवंताचं नाम स्मरण चालू होतं भक्त प्रल्हादाचं बरं का. त्यांचं पण खूप तपश्चर्या आहे. श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे स्वरूप आहे का नाही भक्त प्रल्हादाचं, की त्यांनी कसा उपवास केला होता, कसं भगवंताला प्राप्त करून घेतलं होतं, कसं सोडलं अन्न आहे का नाही, नुसत्या श्वासावर प्राण कसा चालत होता, सगळं हे काय केलंय श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले बरं का. जेव्हा म्हणले भक्त प्रल्हादाने शेवटी श्वासावरच राहत होते आणि श्वास सुद्धा कोंडून धरला होता, तेव्हा म्हणले सगळी सृष्टी स्तब्ध झाली होती. कोणला होता वायू, सगळा इथून तिथून वायू कोणला होता. अगदी म्हणले कोणाला वायूचा स्पर्श, कारण का भक्तीच्या जोरावर बरं का. तेव्हा भगवंताला यावंच लागलं, भेट द्यावंच लागली भक्त प्रल्हादाला. कारण का सगळे देव गेले ना देवा, ते वायू देव परत हे सगळे इंद्र बिंद्र सगळे देवाकडे गेले. देवा हे काय चाललंय, तेव्हा भगवंताला तातडीने यावं लागलं कुणाकडं, भक्त प्रल्हादाकडं. कारण एवढा कशामुळे झालं तर त्याच्या भक्तीमुळे झालं. म्हणून तो भक्त जो आहे तो स्वामीवर सत्ता करत असतो बरं का. भगवंतावर सत्ता करणारा फक्त भक्तच आहे, बाकी कोणीही करू शकत नाही. असं म्हणून हलणे डोलणे वगैरे क्रिया वायूमुळे होतात. वायूशिवाय चलन वलन काही होऊ शकत नाही जगतामधलं बरं का. सृष्टी देहामधलं सुद्धा, देह पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा सगळं एकच आहे बरं का. सर्व सृष्टीतील सर्व घडामोडी क्रिया यांना मूळ वायूच कारणीभूत ठरलेला आहे. चलन वलन आणि प्राणासरण, निरोध आणि आकोचन, सकळ जाणावा पवन चंचल रूपी. चलन वलन प्रसरण अंकुचन निरोध यामागे चंचल असे वायू तत्व असते, हे जाणून घ्या. वायू तत्व कसं आहे म्हणून म्हणले चंचल आहे. प्राण अपान आणि व्यान, 14 उदान आणि समान, नाग कुर्म कल्ल जान, देवदत्त धनंजय हे सांगितले. आता प्राण आपल्या शरीरात प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, उदान आहे, समान आहे. हे पंचप्राण नाग कुर्म कल्ल देवदत्त धनंजय हे 5 उपप्राण हे काय आहेत, वायूच तत्व आहे. बघा बरं
ह्याचं स्वरूप आपल्याला माहित आहे का नाही? सगळ्यांना माहिती, कारण ज्याचं पंचीकरण झालंय त्याला ह्याचं स्वरूप तर माहितच असणारच, कारण काय स्पष्टता दिलेली आहे तिथं. आणि इथं पण काय करत आहे समर्थ? प्राण आणि उपप्राण सांगितलेले आहेत. जितके काही होते चलन तितके वायूचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. जितके काही चलन म्हणजे हालचाल होते ती वायू तत्वामुळेच होते. चंद्र सूर्य तारांगण यांना वायूच धारण करत असतो बरं का. आकाश जाणावे पोकळ, आता वायूचं स्वरूप सांगितलं. आता आपल्याला समर्थ आकाशाचं पण स्वरूप काय करत आहेत? सांगत आहेत. पण आकाशाचं स्वरूप आपण उद्या बघू. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धिअहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वे पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा कपाणिपादो न चोपस्थपायु. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञाः. अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः. पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. ताई की जय. सब संतन की जय. जय गुरुदेव महाराज. रामकृष्ण हरी सगळ्यांना. जय गुरुदेव. जय गुरुदेव ताई सर्वांना जय गुरुदेव.